शेतकऱ्यांना मोबदला न दिल्यानं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जप्त करण्याचे आदेश आहेत। बीडच्या अंबेजोगाई दिवाणी न्यायालयानं दिलेत हे महत्त्वपूर्ण आदेश। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेचा एल्गार 19 मार्चला पुण्यामधल्या आयुक्त कार्यालयास घेराव घालण्याचा रघुनाथदादा पाटलांचा इशारा आहे। मिरची पिकाला पीक विमा संरक्षण द्या। चंद्रपूरमधील मिरची उत्पादक शेतकरी आणि कृषक स्वराज्य शेतकरी संघटनेची कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडे ही मागणी आहे। पुण्यामधील भोरचे आमदार शंकर मांडेकरांची जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। सिंचन प्रकल्प, कालवे, धरणामधील पाण्याच्या समस्येवर चर्चा। सांगलीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधील कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलनाला आमदार रोहित पाटलांनी भेट घेत दिलाय पाठिंबा। मानधनात वाढ करावी, किमान वेतन देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे। परभणीच्या राणी सावरगावमधील नवीन रोडवरील गतिरोधक काढण्याची मागणी आहे। गतिरोधक काढण्यासाठी रस्त्यावर झोपून सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन। लातूर शहरामध्ये भाजीपाला विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे। मनपा आयुक्तांच्या चेहऱ्याचा मुखवटा घालून फळं आणि भाजी विक्रेत्यांचं हे आंदोलन। नांदेडमध्ये उन्हाळी बाजरी आणि भुईमुगाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग। शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीला सुरुवात। यवतमाळमध्ये कापसावर पाणी मारतानाचा व्हिडिओ काढल्यानंच एकाला मारहाण करण्यात आली आहे। शेतकरी संतापलेत, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। नंदुरबारमध्ये कामगार मिळत नसल्यानं रोजगार हमीची कामं रखडली आहेत। जवळपास 6000 सिंचन विहिरींची कामं अद्यापही प्रतीक्षेत आहेत। नंदुरबारमध्ये फेब्रुवारीमध्येच पाणी टंचाईची समस्या पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं वेळेमध्ये उपाययोजना करणं गरजेचं आहे। नागपूरमध्ये शिवकालीन वाघनखं आणि शस्त्रांचं प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। लंडनवरून आणलेली वाघनखं पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे। मध्यवर्ती संग्रहालयात 7 फेब्रुवारीपासून प्रदर्शन सुरू झालं आहे। जळगावात शिवजयंती निमित्त प्रशासनाकडून जय शिवराज जय भारत पदयात्रेचं आयोजन। पदयात्रेमध्ये आदिवासी बांधवांसोबत जिल्हाधिकारी सहभागी झाले। पदयात्रेमध्ये हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर ध्वजस्तंभाचं शंकर मांडेकरांच्या हस्ते अनावरण। शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये भगवा ध्वज फडकवलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेलाय। चाळीसगावमधील मल्हारगडावर शिवजयंतीनिमित्त आता प्रतिमा पूजन आणि ध्वजारोहण झालंय। शिवजयंती सोहळ्यामध्ये मल्हारगडावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिलेदारांची जोरदार घोषणाबाजी। जेजुरी देवस्थानकडून शिवजयंतीनिमित्त शहाजीराजे आणि शिवरायांच्या समूह शिल्पाला मानवंदना। जेजुरी देवस्थानकडून शिवजयंतीनिमित्त देवाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट। राष्ट्रवादीची मुंबईमध्ये शिवाजी पार्क मैदानावर शिवसन्मान रॅली। छगन भुजबळांसह नवाब मलिक शिवसन्मान रॅलीमध्ये सहभागी झाले। शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅलीला सुरुवात झाली। शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीची पायाभरणी संपन्न झाली। पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी संपन्न झाली। प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असेल। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे। पुतळ्याच्या उभारणीला सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता आहे। रायगडावर शिवजयंतीचा उत्साह 9 वर्षाच्या चिमुकलेनं दिली एक गारद आणि रायगडावर चिमुकलेनं शिवभक्तांचं लक्ष वेधलेलं आहे। सोलापूरच्या माढ्यात शिवजयंती निमित्तानं शिंदे गटाकडून भगवी रॅलीत शिवभक्तांसह शिवसैनिकांचाच मोठा सहभाग होता। परिसर शिवरायांच्या जयघोषानं दुमदुमून गेला। महाराष्ट्रात 2017 सालीच करमणूक कर रद्द झालाय। छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। धाराशिवच्या कळंबमध्ये मनोज जरांगेंकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। दरम्यान जरांगेंकडून छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी आहे। मंत्री शंभूराज देसाईंकडून साताऱ्याच्या पोवाई नाक्यावर शिवरायांना अभिवादन। सरकारच्या माध्यमातून राज्य अधिक प्रभावी चालावं, शंभूराज देसाईंची प्रार्थना। हिंगोलीमधील आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 रुपये वेतन देण्याची मागणी आहे। किमान वेतन कायद्यानुसार महागाई भत्ता देण्याची आंदोलकांची मागणी आहे। धुळ्यामध्ये आरोग्य मित्र बेमुदत संपावर किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार देण्याची आरोग्य मित्रांची मागणी आहे। अमरावती जिल्हा रुग्णालयातील 2 परिचारिकांचं निलंबन केल्यानं आता कारवाईतनं परिचारिका आक्रमक झालेल्या आहेत सगळ्या। नीरा नदीच्या प्रदूषण विरोधामध्ये नागरिक आक्रमक झाले। माळेगाव कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीसमोर नागरिकांचं आंदोलन। बीडमधील बिंदुसारा नदीमध्ये घाणीचं साम्राज्य। यंदा पर्जन्यमान कमी झाल्यानं फेब्रुवारीमध्येच नदी कोरडी आहे। पंकजा मुंडेंनी याकडे लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी।
फेब्रुवारीच्या मध्यावरच वाशिम जिल्ह्यामधील काटेपूर्णा नदीचे पात्र कोरडे आहे. नदीपात्र आटत असल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जाते. जालन्याच्या बदनापूरमध्ये शासकीय विश्रामगृहाची दुरावस्था. अजित पवारांनी स्वच्छतेवरून कान उघडणी केल्यानंतरही पैसे नसल्यानं ही परिस्थिती जैसे ती आहे. बारामतीमध्ये तरुणीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. तरुणीला पाणीपुरी खाल्ल्यानंतर जीबीएसचा त्रास सुरू झाल्याचं समोर आलंय. पुण्यामध्ये महानगरपालिकेचं पाणी देखील पिण्यास अयोग्य आहे. सिंहगड रस्ता भागामध्ये तपासणी केली. 70 नमुन्यांचे जीवाणूंसह विषाणू आढळलेले आहेत. जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर पालिकेची ही मोहीम. जीबीएसमुळे राज्यामधील यात्रांवर निर्बंध येण्याची शक्यता. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करण्याबाबतचे आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. अमरावतीमध्ये एक जीबीएसचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धाराशिवमध्ये अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीने वाहतूक आणि विक्री सुरू आहे. असे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची माहिती देण्याचं धाराशिव पोलिसांचं आवाहन. साताऱ्यामध्ये 12 जणांची ड्रग्ज विक्री करणारी टोळी जेरबंद आहे. आरोपींकडून 1,14,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त. शिर्डीत रस्त्यावरून गाडी चोरणाऱ्या टोळीला अटक झाली. आरोपींकडून 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपींचा पोलिसांकडून अधिकचा तपास आता सुरू झाला आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये जेसीबीची 5 वाहनांना जोरदार धडक बसली आणि अपघातामध्ये 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये वाढदिवस साजरा करताना बंदी आदेशाचं उल्लंघन. जर्मनी गँगमधील 4 गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोंदिया जिल्ह्यात पोलीस विभागाकडून फिरत्या रुग्णालयाचं लोकार्पण झालं. नक्षलग्रस्त भागामध्ये फिरतं रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल झालं आहे. अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कंबर कसली आहे. शिर्डी शनिशिंगणापूरला येणाऱ्या भाविकांना रस्त्यात अडवून आणि शस्त्रांचा धाक दाखवून रात्रीच्या वेळी लुटणाऱ्या या टोळीला अटक. भोकरदन शहरामध्ये शंकरपटाचा थरार. बैलगाडा प्रेमींचा सहभाग. मराठवाड्यामधील अनेक ठिकाणाहून बैलगाडा मालक शंकरपटात सहभागी झाले. यवतमाळ शहरातून नक्षलवाद्याला अटक झाली. आरोपी गेल्या 13 वर्षांपासून नाव बदलून यवतमाळमध्ये राहत होता आणि यवतमाळ जिल्हा पोलिसांची ही कामगिरी आहे.